आज या रुया पार्क व सर्व परिसरात कराची सोसायटी या परिसरात मागच्या काही दिवसापूर्वी रडारच्या प्रश्नावर बॅनर लागले होते निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे. परंतु आज मी सर्व रहिवाशांना भेटलो. काही इमारती या जीर्ण झालेल्या आहेत, मागच्या 40-50 वर्षापासूनच्या इमारती आहेत. हे 2 मोठे स्लम आहेत ज्याच्यामध्ये 3,500-4,000 हजार रहिवासी राहतात. तिथे पुनर्विकास किंवा SRG स्कीम होऊ शकत नाही. परंतु मागच्या 10-15 वर्षापासून विधानसभेत आणि इतर ठिकाणी प्रश्न उचलल्यानंतर फक्त आश्वासनच मिळतात. कोणते प्रश्न इथे मार्गी लागलेले नाही आहेत. आज मी सर्व रहिवाशांना भेटलो. स्थानिक रहिवाशांना असं आश्वासन दिलं की ह्या निवडणुकीनंतर राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा केला जाईल. सर, या वॉर्ड नंबर 68 मध्ये डिफेन्सचं एक एस्टॅब्लिशमेंट आहे. त्या ठिकाणी वायरलेस स्टेशन आहे आणि त्या वायरलेस स्टेशनचा एक अडथळा होतो म्हणून 500 मीटरमध्ये जवळजवळ 200 बिल्डिंग्स आणि 2 मेजर स्लम्स हे अफेक्टेड झालेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलाही डेव्हलपमेंट करता येत नाहीये आणि त्याच्यामुळे हे इथले सगळे नागरिक आहेत हे त्रस्त झालेले आहेत. आणि बऱ्याच वेळेला आम्ही त्याचा पाठपुरावा केला. त्याच्यानंतर सगळे मोर्चे काढले, सगळ्यांना पत्र दिली. इथे या ठिकाणी जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत यांना पण निवेदने दिली. केंद्र सरकारपर्यंत हा प्रश्न पोहोचवला तरी पण हा आमच्या प्रश्नावर कोणीही दखल घेत नाहीये आणि त्याच्यामुळे हा आता जीर्ण झालेल्या बिल्डिंग किंवा स्लम मध्ये आम्हाला कुठेही रिपेअरिंग किंवा बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे आता हे त्रस्त झालेले आहेत. आणि या कारणामुळे त्रस्त होऊन आम्ही हा इलेक्शनवरती बहिष्कार घालण्याचा प्रयत्न हे केलेला आहे. बहिष्कार घालणार आहोत. तरी पण आमच्या इथे आता आमचे जे स्थानिक मनसेचे आणि शिवसेनेचे 68 वॉर्डचे उमेदवार याने आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा हा ज्वलंत प्रश्न आहे. नमस्कार. जसे आमचे सहभागी मित्र बोलले की इथे जो इतक्या वर्षापासून जो आमचा इथे डेव्हलपमेंटचा प्लॅन जो रखडलेला आहे जवळपास 30-35 वर्ष झाले. आता हे रखडल्यावर आपला ट्रान्समिशन जो डिफेन्स ऍक्ट 1903 साठी जो ऍक्ट जो एस्टॅब्लिश केलं होतं ते आमच्यावर इथे लागले आदर्श कॅम्प झाल्यानंतर. पण त्यानंतर इथे बरेचसे डेव्हलपमेंट पण झालेत. डेव्हलपमेंट झाल्यानंतर आमचा हे जो रखडलेला मुद्दा आहे तो आम्ही जसे हे बोलले की आपल्या नगरसेवक असो, स्थानिक नगरसेवक असो, आपले आमदार असो, खासदार असो, त्यांच्याजवळ आम्ही खूप काही बरेच वेळेला पाठपुरावा केलाय. आमचे पत्र गेलेत, सेंटरपर्यंत पत्र गेलेत, पण आम्हाला फक्त भेटतं तर फक्त आश्वासन भेटतंय. ह्या टायमाला पण आमचा हा विचार होता की आम्ही इथे बहुतेक 68 असतो. आता हे अफेक्टेड एरिया जो आहे तो 500 यार्डचा आहे ज्याला अफेक्टेड होतो बिट्स अँड पार्ट्स ऑफ 68, 69 आणि 67. तर असं झालंय की म्हणजे हे बिट्स अँड पार्ट्स मध्ये झालंय पण एकत्र कोण येत नाहीये. एकत्र कोण येत नाही म्हणून आम्ही इथे बहिष्कार घालायचा आम्ही ते प्रयत्न करत होतो. बॅनर पण लावले. बरेचसे सोसायटीजनी ह्याच्यासाठी तयार पण झाले. 200 बिल्डिंग्स आणि 2 मेजर स्लम त्यात ते जवळपास 30-35 बिल्डिंगवर आम्ही बॅनर पण लावले. आणि कालच आमदार साहेबांनी आणि मुंबई अध्यक्षांनी जो मीटिंग घेतली त्यामध्ये परत एक आश्वासन दिलंय की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही हे काम पूर्ण करू. पण हे आम्ही जवळपास त्याने करून एक 10 वर्ष जो आपले स्थानिक आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, हे दरवर्षी दर इलेक्शनला आम्हाला हे सांगता येते की आम्ही काही ना काहीतरी करू किंवा करतोय किंवा काही करतोय. पण ऍक्च्युअल जो ऍक्शन मोड आहे SRO 150 अबॉलिश करायचं, मेन मुद्दा तोच आहे की SRO 150 ही ते लागू होत नाही, ते आम्हाला अबॉलिश करून पाहिजे.